या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। राहुरीतील वकील ॲडव्होकेट राजाराम आढाव यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा आढाव यांचे अपहरण करून त्यांना दोरीने बांधून 5 ते 6 तास छळ केला। त्यानंतर डोक्यामध्ये प्लास्टिक पिशव्या घालून त्यांचा श्वास गुदमरून खून केल्याबाबत व त्यांचे मृतदेह विहिरीमध्ये दगड बांधून टाकून दिल्याची घटना नुकतीच घडली आहे। त्यामुळे संपूर्ण देशातील व महाराष्ट्रातील वकिलांमध्ये असंतोष पसरलेला असून भीतीचे वातावरणही निर्माण झाले आहे। तर सदरील घटनेचा पंढरपूर अधिवक्ता संघांकडून निषेध व्यक्त करण्यात आलेला असून आढाव दाम्पत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करत एक दिवस न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय वकील संघांकडून घेण्यात आलाय। तर आज पंढरपूर तहसील कार्यालयासमोर वकील संघांकडून आढाव दाम्पत्याच्या खुनीला कडक शिक्षा व्हावी, अशा घटना घडू नयेत यासाठी शासनाने कठोरात कठोर पावले उचलावीत आणि यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट या ॲडव्होकेट्स वेलफेअर ॲक्टचा मसुदा तयार आहे। मात्र महाराष्ट्र शासनाकडून अद्यापही तो मंजूर करून लागू करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे त्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। तर पंढरपुरातील वकील विलास शेळके यांना देखील विरोधी पक्षकाराने नुकतीच शिवीगाळ केली होती, त्यावर ही कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली। नमस्कार, मी ॲडव्होकेट अर्जुन पाटील, अध्यक्ष पंढरपूर वकील संघटना। गेल्या 15 ते 20 दिवसांपूर्वी राहुरी या न्यायालयामध्ये वकिली करणारे आढाव दाम्पत्य यांच्यावर अपहरण करून त्यांचा निष्ठुरपणे खून करण्यात आलेला होता। त्या संदर्भात देशामधून तसेच राज्यामधून वकिलांमध्ये संतापाची लाट निर्माण झालेली होती। अशा परिस्थितीमध्ये वकिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेले होते। अशा परिस्थितीमध्ये पंढरपूर वकील संघटना मार्फत तातडीने मीटिंग आयोजित करून आढाव दाम्पत्य आहेत यांच्यावरती जो काही निर्घृणपणे हल्ला झाला आणि त्यांचं जे काही अपहरण करून खून झाला त्या संदर्भात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आलेली होती। त्यानंतर पंढरपूर अधिवक्ता संघामार्फत एक ठराव करून की हे जे काही आढाव दाम्पत्य आहेत यांना लवकरात लवकर न्याय मिळावा, त्याचबरोबर वकिलांना जे काही संरक्षण नाही त्याबाबत ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट ही जी काही वकील मंडळींची गेले अनेक वर्षापासूनची मागणी आहे ती लवकरात लवकर मंजूर करावी आणि त्या संदर्भात शासनास निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही सर्व वकील बंधू भगिनी या ठिकाणी हजर झालेलो आहोत। आता सर्वप्रथम मी पुन्हा एकदा जे काही राहुरी न्यायालयातील आढाव दाम्पत्य आहे यांचा जे काही खून करण्यात आला त्याचा आम्ही काय करतो, निषेध व्यक्त करतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो। आता स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजतागायत वकील बांधव जे आहेत यांचा खूप मोठा वाटा आहे। आता अशा परिस्थितीमध्ये वकिलांना आमच्या कुठल्याही प्रकारचं आर्थिक त्याचबरोबर कायदेशीर संरक्षण नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये आम्ही लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी या न्यायालयामध्ये एक दुवा म्हणून काम करतो की पक्षकार असतो, न्यायाधीश असतो, यांच्या दुवा म्हणून आम्ही काम करतो। त्यावेळेस आमच्या वकिलांचं संरक्षण करण्याची देखील जबाबदारी शासनाची आहे। जर बघितलं तर पोलीस असतील, शासकीय अधिकारी असतील यांच्यासाठी सर्व कायदेशीर सुरक्षा आहे, परंतु वकिलांसाठी कुठल्याही प्रकारची कायदेशीर सुरक्षा नाही आहे, तशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा कायदा नाही आहे। देव शेळके पंढरपूर अधिवक्ता संघाचा सदस्य आहे आणि गेले 20-25 वर्ष झालं मी या न्यायालयामध्ये काम करतोय। अलीकडच्या काळामध्ये वकिलाकडे बघण्याचा दृष्टिकोन पक्षकाराचा आणि विकृत बुद्धीचे जे लोक आहेत ते वकिलांना वेळोवेळी त्रास देण्याचा प्रयत्न करतात आणि असाच प्रसंग माझ्यावरती 1 फेब्रुवारीला आलेला होता। त्याच्यामध्ये विरुद्ध बाजूचा पक्षकार जो आहे त्याचा आणि माझा काही संबंध नाही, तो माझ्या विरुद्ध बाजूचा पक्षकार आहे। तो कोर्टामध्ये पण कधी उपलब्ध झालेला नव्हता आणि कोर्टापुढे त्याची कुठलीही बाजू मांडलेली नाही। अशा परिस्थितीमध्ये मला फोन करून माझ्या कुटुंबाला संपवण्याची भाषा करणं आणि दमदाटी करणं किंवा माझ्या वकीलपत्रा विरोधात का घेतलं असं दमदाटी करणं हा काही लोकशाहीचा एक जो स्तंभ आहे। वकील हे नेहमीच उपेक्षित वर्गाला आणि पीडित लोकांना न्याय देण्याचं काम करते, परंतु विरोध बाजूचा कोणी तर मोठा आणि विकृत बुद्धीचा माणूस आहे किंवा गुंड आहे म्हणून वकिलांनी बाजूच मांडायची नाही असा हा प्रकार व्हायला लागलेला आहे। तर अशा परिस्थितीमध्ये वकिलांना संरक्षण देणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जे आहे त्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात येणं, तसं बिल मांडून आणि तो कायदा करणं गरजेचं आहे। त्याच्याशिवाय वकील हे निर्भयपणे आपल्या पक्षकाराची बाजू मांडू शकणार नाहीत आणि लोकशाहीचा एक 5वा स्तंभ वकील आहेत। अनेक वर्षापासून वकिलांचं खूप मोठं योगदान देशामध्ये आहे, स्वातंत्र्यपूर्व काळापासून आणि आजही आहे की पीडित वर्गांना न्याय देण्याचं काम वकील वर्गच करत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये वकिलांवर जर हल्ले होत असतील तर निर्भयपणे वकील लोक काम करू शकणार नाहीत आणि आपल्या पक्षकाराची बाजू निर्भयपणे मांडू शकणार नाहीत। तर आमची शासनाला विनंती आहे, अनेक वर्षापासूनची विनंती आहे की त्यांनी हा कायदा लवकर त्वरित पास करावा। त्याच्यामध्ये कठोर कारवाईची काही कलमं घालणं गरजेचं आहे की विरोध बाजूचा पक्षकार असेल किंवा कुठलाही पक्षकार असेल त्यांनी वकिलाला दमदाटी करण्याचं कुठलंही कारण नसते आणि त्या दृष्टीने कायदा करणं गरजेचं आहे अशी आमची विनंती आहे। त्या गोष्टीचा गांभीर्यानं सरकारने विचार करावा। मटण,
मटन चिकन साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।